तर चालू असलेला सामना पाहतोय जय बजरंग घोरसे वर्सेस सोनादेव टेमघर या संघादरम्यान. या दोन्ही संघाने एक एक सामना विजय करून आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतला हा सामना. पहिल्या सामन्यामध्ये जय बजरंग घोरसे संघाने जय हनुमान सारंगाव या संघाला पराजित केलं होतं. इथं मात्र आपण पाहिलं सोनादेव टेमघर संघाने जय हनुमान भावाले संघाला पराजित केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये जय बजरंग घोरसे आणि सोनादेव टेमघर ही एक बिग मॅच बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला जर पाहिले तर कालूराम फलंदाजीसाठी माहिर आणि उमेश गोलंदाजीसाठी माहिर, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेश फलंदाजीसाठी दयानंद असेल, अनंत असेल, हे चांगली फलंदाजी आहे. गोलंदाजामध्ये जर विचार केला तर लक्ष्मण चांगली गोलंदाजी करतो, सुभाष सुद्धा चांगली गोलंदाजी करतो, ॲडव्होकेट संतोष सुद्धा चांगली गोलंदाजी करतो, वेल पडल्यावर अनंता केने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळतोय. तर पाहण्यासारखं राहील या सामन्यामध्ये कोणाकोणाला संधी मिळते गोलंदाजीसाठी. सुभाष पहिले षटक घेऊन येतोय. कालूराम आणि दिनेश ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. सलामीची जोडी पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी तयार होत आहे. सुभाष यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु खूप दुरून यावं लागलं. त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. गोरसे गावचे विद्यमान सरपंच मुरलीधर केन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. यश मिळेल नाही मिळेल परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सुभाष पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 धावा जमा करतोय. यावेळेस आपण पाहू शकता बिग विकेट, मोठा मासा गलाला लागलेला पाहतोय आपण. कालूराम मोठा फटका बिग फटका मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु बॅटची वरील कडा घेतली आणि कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळाली नाही आहे एस्टरच्या माध्यमातून आणि गडी बाद झाला तो म्हणजे कालूराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास जातोय, सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुभाष टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अप्रतिम चेंडूला टर्न केला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिला. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत आपण पाहिला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट केल्या. वाखाणे जोग्य दोघांमधील रनिंग. यावेळेस पाहू शकता सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. अशा चेंडूचा जास्तीत जास्त मारा करायला हवा आहे. दिनेश
स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, इथं मात्र झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज फेल. बारी बारी सबकी बारी, कभी इसकी तो कभी उसकी. तर पाहू शकता आपण गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय आणि त्या साथ देत आहेत शतरक्षण. दोन अप्रतिम झेल कलेक्ट करताना पाहिलं आपण, एक कीपरने तर एक आपण पाहिलं शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये. काय नाव त्यांचं? अरुण या वेळेस जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते. उत्तम मारा, भेदक मारा. या वेळेस चेंडू पुन्हा एकदा मध्ये आहे आणि चुकी पाहायला मिळाली. इथं मात्र रनआउटची चान्स आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. झेल घ्यायला हवं होतं, झेल करण्यासाठी खूप वेळ मिळाला होता, परंतु ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये जास्त वेळ स्थिर राहतोय आणि डोक्यावरती जेव्हा चेंडू येतो त्यावेळेस तो झेज करणं थोडंसं कठीण पाहायला मिळतंय. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की अनंत यास कलेक्ट करता आलं नाहीये, परंतु मोठा सामना आहे, बिग सामना आहे. अशा वेळेस सर्व काही अर्पण करून अशा झेल कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. कैलास आणि संतोष याला मात्र आता डावाला सावरावं लागेल, कारण आपण पाहतोय 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली आपण तर 7 धावा. पहिलं षटक संपन्न झालं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुभाष केने यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण. हा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल या सामन्यामध्ये. 2 गडी बाद केले सुभाष याने आणि 1 रनआउटच्या स्वरूपाने. चला घाई करायची आहे. गोलंदाज टर्न होते. इथं मात्र आपण पाहू शकता खाली रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. कैलाश ठाकरे चेंडूवरती जातोय. उत्तम फेकी पाहायला मिळते, परंतु कलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय. इथं मात्र आपण पाहिलं की रनआउटची संधी होती, परंतु 2 धावा खर्च होत आहेत. 9 धावा. चांगला प्रयत्न. थोडीशी घाई करताना पाहिलं आपण यष्टिरक्षाच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतो. छत्रशक्ती येणार आहे, परंतु चेंडूने मात्र हुलकी दिली, फसवेगिरी केली आणि चेंडू मात्र गेला सीमारेषे बाहेर. चौकार. बऱ्याच कालानंतर आपण पाहतोय या सामन्यामध्ये, या इनिंग मध्ये चौकार. धावसंख्या होती 13.
यावेळेस आपण पाहिला चेंडूला दिशा दिली, खाली जमीन ढकलून दिलं, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर मात्र थ्रो थोडासा लेट येताना पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 15. या चौकाराने मात्र संजीवनी भरलेली आहे सोनादेवी टेमघर संघामध्ये. टाळ्यांचा आवाज आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मागे. अपील चांगला होता, परंतु आपण पाहिलं की शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. एक चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा आपण पाहतोय. या वेळेस आपण पाहिलं चांगला चेंडू हाताला होता, बॅटची कडा लागली होती, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. 16 धावा धाव फलकावरती. ह्या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव राहतोय चेंडू, पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजाला. या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला चौकार लागूनही 9 धावा खर्च केल्या लक्ष्मणाने. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, एकंदरीत 16 धावा लागत आहेत धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कैलास आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकरला कैलास तर गोलंदाजा मार्फत दयानं नेतोय. त्यावेळेस थोडीशी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. रनआउटची चान्स, परंतु थ्रो मात्र रॉंग अँगल मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 1 धाव होती तिथं मात्र 2 धावा जमा करतायत फलंदाज कैलास आणि संतोष. एकाकी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये कैलास. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. इथं मात्र वेरिएशन करताना पाहिलं, परंतु आज एकंदरीत विचार केला तर विकेट किपरच्या हाताला काही चेंडू लागत नाहीये. हा चेंडू वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. कुठेतरी घाई करताना दिसत आहेत ज्यापासून गोरसई संघाचा विकेट किपर गणेश केने. इथं मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव राहतोय चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे.
यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बावीस धावा धावफलकावरती. संतोष स्ट्राईक होती पाहतोय आपण. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथं मात्र फुलटाच डिलिव्हरी होती. चेंडू मात्र थांबेल का आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. यावेळेस रन कशी होत पण रन येणं महत्वाचं आहे. तो प्रयत्न चालू आहे. या चौकारीच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता 28 धावा. इथं मात्र आता चांगल्या धावा लागताना दिसतात, कारण एकेरी धावसंख्येवरती भर जास्त टाकला होता आणि मध्ये एक चौकार. त्या अनुषंगाने धावसंख्या 28. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू. फलंदाज मात्र त्रिफळाचीत. अंतिम षटक. ॲडव्होकेट संतोष येतोय. 28. कैलास स्ट्राईक वरती पाहतोय आपण. या वेळेस उत्तम फटका, चांगल्या क्वालिटी दर्जाचा फटका आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्लो डिलिव्हरी आपण पाहिली, थोडी उंची दिली, बीट झाला फलंदाज कैलास. इथं मात्र निर्धाव राहतो चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 32 धावा. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती. अजून एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. इथं मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण
चौकार लागल्यानंतर पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहू शकता ऑफ वर ठेवला जातोय चेंडू. एक धाव कंप्लीट केलेली आहे. मिसफील्ड पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज पोचतोय आपल्या क्रीज मध्ये. उमेश 2 धावा मिळत आहेत. 35 धावा लागत आहेत धावफलकावरती. इथं मात्र आपण पाहू शकता चांगलं टोटल स्कोर बोर्डवरती दिसतोय. इथनं जर या 2 चेंडूमध्ये एखाद 2 मोठा फटका आला तर चांगला स्कोर पाहायला मिळेल. तर गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हा जातोय षटकार. फोर्टी 41 धावा लागतात धावफलकावरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. उमेश ऑन द फायर. या इथे चौकार होते. धावसंख्येने 45-46 धावांचं लक्ष आहे. ना 45 धावा जमवल्या आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
46 करायचे. 46 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. 4 षटकांच्या अवधीमध्ये आपण जर पाहिलं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. कैलास यांची 21 धावा जमवल्या होत्या या 46 धावांमध्ये. तर ज्यापासून गोरसे संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज टर्न होत आहे. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अपील मात्र आपण पाहू शकता खूप जोरदार पाहायला मिळतोय. सेहेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. पहिलं षटक पाहतोय आपण अरुण यांच्या माध्यमातून. यावेळेस खराब फटका पाहायला मिळतोय आणि झेल मात्र सुटला जातोय. जीवनदान मिळतोय दयानन्यास. एक धाव लकीली मिळते. संघाचा आखाडा ओपन होलते एका धावेने. या वेळेस डावेस्टी सोडून जातो चेंडू. वाईटचा इशारा होत आहे अंपायर सुनील मात्रे यांचा. अजून एक धाव अकाउंटमध्ये जमा होते. 46 धावांचं लक्ष्य आहे. 11-12च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. तरच 11-12 धावा या धावफलकावरती लागतील. आणि हा पाहू शकता आपण तो मोठा फटका येतोय लक्ष्मण यांच्या बॅट मधून येणार हा पहिला चौकार. या 4 धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचते. पॉवर प्लेचं षटक आहे त्या अनुषंगाने असे फटके गरजेचं आहे. आणि तो फटका मात्र त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून किती फटके पाहायला मिळतील हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज मात्र पाहू शकता पुन्हा एकदा तयार होत आहे आपल्या गोलंदाजी मार्कवरती. अरुण टू लक्ष्मण. या वेळेस बॅट वरती चेंडू घेतलेला आहे. चेंडूला विडकावून दिला. स्क्वेअर लेगच्या रिझन मधून चेंडू जाईल थांबणार नाही. हा एक चौकार. ह्या मैदानावरचा जर विचार केला तर एक चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती जयहनुमान भावाले संघाच्या विजयाच्या बॅट मधून. तर इथं मात्र पाहू शकता जय बजरंग गोरसे संघाकडून खेळत असताना लक्ष्मण यांच्या बॅट मधून ही पुरी होते का. टर्न होतोय गोलंदाज. यावेळेस अजून एक फुलटास डिलिव्हरी होती परंतु आपण पाहतोय चेंडू जिथं मारला तिथं शतरक्षक तैनात पाहतोय आपण उमेश. या कारणास्तव आपण पाहू शकता एक धाव. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल त्यांच्या
माध्यमातून, परंतु या वेळेस गॅप धुंडता आला नाहीये. एकच धाव, 11 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 11-12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. तर पाहूया या चेंडूवरती काय घडेल. चेंडू मात्र पाहू शकता आपण, जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. तीन षटकांमध्ये 31 धावा अजूनही जमवावे लागतील. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, अप्रतिम उत्तम धावा जमा केलेल्या, 46 धावांचं लक्ष आणि एक चांगली खेळी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. अजूनही 3 षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. दामू येतो या वेळेस दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. समोर जाईल लक्ष्मण, ज्याने अप्रतिम खेळ केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र आपण पाहू शकता शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पहिलेच मन बनवलं होतं आणि प्रयत्न बिघिट करण्याचा फसला जातोय. यावेळेस शॉट, चेंडू मात्र आपण पाहू शकता अंतिम क्षणी षटकार होत आहे. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. झेल पकडला होता परंतु नियंत्रण पाहिले नाही. जस पट्टीला टच होताना पाहतोय पाय आणि फलंदाज इथं मात्र षटकार मारतोय. धावसंख्या पाहतोय 21, 2 चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 15 धावांवरती खेळतोय. यावेळेस स्लो डिलिव्हरी, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पाहू शकता थोडीशी घाई पाहायला मिळते. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता परंतु आपण पाहिले तर एक चुकीचा निर्णय मित्र म्हणेन की ज्या फलंदाजाकडून चौकार षटकार लागत होते अशा फलंदाजाला रनआउट होणं निश्चित संघासाठी घातक ठरेल. कारण आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याची बॅट चालली निश्चित त्याचा दिवस असतो. ज्याच्या गोलंदाजीतून चांगले चेंडू हाताळले जातील त्याचा दिवस तो चांगला असतो. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी केली लक्ष्मण यांनी. हीच अपेक्षा असते संघ नायकाला. ज्या पद्धतीने प्राचारण केले जाते सलामीसाठी, ज्यावेळेस तुमची सलामी उत्तम होते त्यावेळेस तुमचा खेळाचा जो प्रकार आहे तोही उत्तम पाहायला मिळतोय. कारण सुरुवात चांगली तर येणारा काल चांगला. क्रिकेट आहे मित्र, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काही घडू शकतोय. यावेळेस चेंडू जातोय स्कर्ले कंपारीच्या रिझन मध्ये. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 23 धावा धावफलकावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं
प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा मित्र सामना आणि हा चालू असलेला सामना सोनवणे टेमघर वर्सेस जयबजरंग गोरसई या संघादरम्यान ही लढत पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. दोन्ही संघाने आजच्या दिवशी एक संघाला पराजित केलेला आहे. या वेळेस स्लो डिलेव्हरी बीट करतोय. गतीचं भान ठेवत नाहीये फलंदाज. इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतोय चेंडू. पहिल्या सामन्यामध्ये जयबजरंग गोरसई संघाने जय हनुमान सारंगाव संघाला परास्त केलं होतं. सोनादेवी टेमघर संघाने जय हनुमान भावाली संघाला हरवलं होतं. इथं मात्र दोघांमधली चुरस. अजून एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडूवरची नजर आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि निर्धाव राहतो चेंडू. धावसंख्या 23. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. अजूनही 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. उमेश टनवतोय गोलंदाजी मार्कवरती. या इथं आपण पाहू शकता थोडीशी घाई गडबड पाहायला मिळते. आपण पाहिलं थोडीशी घाई करताना पाहिले गणेशाने थोडस चुकीचा निर्णय ठरेल, परंतु उमेश यांची प्रशंसा करावी लागेल. कारण खूप छान चेंडू हाताला होता. येणाऱ्या 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कैलाश ठाकरे जातोय. तर 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता सामन्याला कव्हर करण्यासाठी, परंतु प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी उमेश यांची. स्टायलिश गोलंदाज उमेश. यावेळेस आपण पाहिलं थोडीशी अजून घाई पाहायला मिळते. इथं मात्र 1 धाव मिळते. एक नामी संधी चालून आली होती कैलाश ठाकरे यांच्या झेल पकडण्याची, परंतु कालूराम यांना काही जेज करता आलं नाहीये. एका धावेपासून रोखू शकत नाही. धावसंख्या आपण पाहू शकता 24. इथं मात्र क्लीन बॉल होतोय. दयानंद
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जातोय मुरलीधर. तर पाहूया कशा प्रकारे डावाला सावरेल, कारण इथनं विजयासाठी जर विचार केला आपण तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची गरज. मुरलीधर केने यावेळेस इथं पाहतोय आपण निर्धाव राहतो चेंडू. तर मैदानाच्या आतमध्ये मुरलीधर केने फलंदाजीसाठी आहे, स्ट्रायकर बॅट्समन आहे आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लावलेलं आहे गणेशजी ठाकरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं शक्कर हॅट्रिक. इथं मात्र आपण पाहू शकता हा चेंडू मात्र जाईल वाईट, एक अवांतर धाव मिळते. इथं मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण जर विचार केला तर 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. यावेळेस चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. सात चेंडू 17 धावांची गरज आहे. हा चेंडू दोन्ही संघाच्या बाबतीत खूप महत्वाचा चेंडू आहे, कारण इथनं जर जास्त धावा जमल्या तर फलंदाजीसाठी सोपं जाईल आव्हान. आणि जर का गोलंदाजाने इथं मात्र चांगली गोलंदाजी केली तर येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायला मिळेल, चांगलं फाईट करण्यासाठी स्कोर उरेल. तर या चेंडूवरती किती धावा जमेल हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस पुन्हा एकदा बिघेड गेल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट केलेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत व 2 धाब्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 31 धावा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा झाल्या, त्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये इथं पाहतोय आपण 8 धावा. चला घाई करायची आहे, अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे. तर चला काही करायचे आहे आपण. चला खेळाला सुरुवात करायची आहे. गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र पाहू शकता आपण एक दमदार फटका पाहायला मिळतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट.
5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र कैलाश ठाकरे बाद होतोय. अनंता जातोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एकच धाव घेतली जाते. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. यावेळेस अप्रतिम चेंडू आपल्याला हाताळताना पाहतोय. फलंदाज बाद त्रिफळाचीच्या स्वरूपात. दिवासपट दिवा संघाचा संघनायक पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. निश्चितच जबरदस्त गोरसे संघ थोडासा संकटात सापडतोय आणि दामू यांच्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य येतोय. तर पाहूया प्रकाश केने यांच्यासाठी सन्मान्य कल्पेशजी केने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर एकच धावेलेल एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये काम बनणार नाहीये. इथं मात्र पाहू शकता विजयाच्या उंबरठ्यावरती सोनादेवी टेमघर. दिवासपट दिवा संघनायक प्लीज या. लगेच आपल्याला सामना खेळायचा.